नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं सुदाम एकनाथराव गावच्या बरं, वय किती आपलं? 35 राहायला कुठे असता? कारेगाव जिल्हा? परभणी. काय त्रास होता तुम्हाला? मला साईडचा बॉलचा साईडच्या बॉलचा. एक की दोन्ही साईडच्या बॉलचा त्रास होता? दोही पण. अच्छा. हां, कधी कळलं तुम्हाला बॉलचा त्रास आहे? एक पहिल्या वर्षी झालं ना, आता हे दुसरी वर्ष एक झालं. बरं बरं. ऑपरेशन होण्या अगोदर त्रास काय होत होता? दुखत होतं? चालताना कळ लागायची कुठे कळ लागत होती? साईडला. अच्छा इथं अच्छा, ठीक. चालायची की कळ लागायची. बरं बरं. चालताना लंगडणं येत होतं थोडं हा, थोडंसं? लागण येत होतं. पायऱ्या चढणं उतरणं शक्य होत होतं की त्रासदायक होतं? त्रास होत होता. बरं. खाली बसणं उठणं? ते पण उठायला पण अवघड होतं. बरं. मग हॉस्पिटलबद्दल कसं कळलं आलं तुम्हाला? ते असं बरेच ठिकाणी फिरलो होतो आम्ही. बरं शिर्डीला गेलो, तिथून आलो. ते तिथं शिर्डीमध्ये म्हणले साईडचे बॉल आहे, मग ती साईडची वाटीत टाकायची नाही. मग जो म्हणले अजून इकडे औरंगाबादला जाऊ म्हणले, तिथं बघू म्हणले. अच्छा. तिथून मग आपली हे झाली, माहिती झाली, त्याच्या तिथून सुरुवात झाली. अच्छा. पहिले आपलं कुठल्या साईडचं ऑपरेशन करण्यात आलं? डाय साईडचं. अच्छा. आणि आता अशामध्ये उजव्या साईड. उजव्या साईडचं. उजव्या साईडचं ऑपरेशन होऊन किती दिवस झाले साधारणतः? हा, 3 महिने झाले तर. अच्छा. तर अवचार यांना सुद्धा हिप जॉईंटच्या बॉलचा आजार होता. हिप जॉईंटचा बॉल त्यांचा खराब झाला होता, त्याचा रक्तपुरवठा खंडित झाला. बरेच वेळ दोन्ही साईडचे बॉल खराब व्हायला लागतात. कधी कुठला बॉल पहिले खराब होतो, दुसरा बॉल एकदम पहिल्या अर्ली स्टेजेसमध्ये असतो, त्यामुळे त्या साईडला तेवढा त्रास जाणवत नाही. त्यांच्याबद्दलही तसंच होतं. त्यांना डाव्या साईडला भरपूर त्रास होता अगोदर, उजव्या साईडला त्रास नव्हता. तपास केला असता डाव्या साईडचा बॉल 3ऱ्या स्टेजपर्यंत खराब झालेला आहे असं कळून आलं होतं. उजव्या साईडच्या पहिल्या स्टेजमध्ये होता. मागच्या वर्षी त्यांचं डाव्या साईडचं ऑपरेशन करण्यात आलं. ऑपरेशन नंतर चालणं फिरणं व्यवस्थित होतं? हो. बरं. कितव्या दिवशी चालण्यात आलं ऑपरेशन नंतर? काय 5-6 दिवशी चालायच लागलो. बरं. वॉकर शिवाय? वाघर सोडून गेलो मग. बरं बरं. आणि अशामध्ये दुसरं ऑपरेशन नंतर? दुसरं ऑपरेशन झालं बी तसंच झालं. बरं. तर जसं आपण पाहिलं की ऑपरेशन नंतर सांधा बदलण्याचं, बॉल बदलण्याचं ऑपरेशन झाल्यानंतर बेड रेस्टची गरज नसते. आपल्याला ऑपरेशनच्या दुसऱ्याच दिवशी चालायला सुरुवात करता येते. सुरुवातीला वॉकरची गरज असते, थोडाफार त्रास असतो. दिवसेंदिवस 3-4 दिवसांमध्ये त्रास कमी होऊन जातो आणि नंतर बिना वॉकरचं आपल्याला चालायची सुरुवात करता येते. चालण्यासाठी कुठली पाबंदी नसते. हवं तेवढं दूर चालता येतं, पायऱ्या चढता येतात, उतरता येतं. जमिनीवर बसणंही शक्य असतं, पण आपण सहसा सांगतो की त्यांना जमिनीवर बसणं टाळावं. बसायला गरज असलीच मांडी घालूनही बसता येतं, उकडेही बसता येतं ऑपरेशनपासून 3 महिन्यानंतर, पण सहसा टाळलेलं बरं असतं. तर चालण्याचा पॅटर्न पहिल्यासारखा होऊन जातो. जी लचक चालण्यामध्ये होती तीही निघून जाते. बघणाऱ्यांना कधीही जाणवत नाही की यांचं ऑपरेशन झाले किंवा काय झालेलं आहे. त्यामुळे ह्या ऑपरेशनला भिवून टाळायच्या ऐवजी जेव्हा तुम्हाला दररोज त्रास होतो आणि पेन किलर गोळी घेतल्याशिवाय भागत नाही, तेव्हा ऑपरेशनची गरज असते आणि करून घ्यायला हवं. पेन किलर दररोज रेग्युलरली खाल्ल्याने होतं काय की आपल्या किडण्यांवर, लिव्हरवर त्याचा असर होतो, जेणेकरून किडनीचा आजार, लिव्हरचा आजार सुरू होण्याची दाट शक्यता असते. आपण करायला एक नीट जातो आणि दुसरंच होऊन बसतं. त्यामुळे पेन किलर रेग्युलरली घेणं चांगली आयडिया नाही आहे. एखाद्या वेळेस त्रास झाला, 1-2 दिवस पेन किलर घेतली, हा वेगळा गोष्ट आहे, वेगळा विषय आहे. पण जेव्हा दर काही दिवसाला पेन किलर घेतल्याशिवाय माझं भागत नाही, मला थोडंही चालता येत नाही, अशी परिस्थिती आली आहे, म्हणजे आपल्याला गुडघ्याचा सांधा किंवा हिप जॉईंटचा सांधा बदलून घेण्याची वेळ आलेली आहे. ठीक. व्यवस्थित आहात आता? हो. ट्रीटमेंट कशी वाटली हॉस्पिटलमध्ये? चांगली नंबर. बरं. सुविधा वगैरे व्यवस्थित होत्या? व्यवस्थित. अच्छा. ठीक आहे.